चला तर आज आपण भागाकार हा चॅप्टर पाहणार आहोत. ठीक आहे, याच्यामध्ये काही शाब्दिक उदाहरण आहेत ते आपल्याला डिस्कस करायचे आहे. ठीक आहे, तर आपल्या टॉपिकला आपण सुरुवात करणार आहोत. एका वसतिगृहात 45 मुलांचा एकूण मासिक खर्च 90 होतो, 9,090 होतो. म्हणजे तर एका मुलांचा मासिक खर्च किती? आता दिलेलं पण मासिक खर्च आहे आणि विचारलेलं पण मासिक खर्च आहे, तर दोन्ही सेम सेम आहे. त्याच्यामुळे आपल्याला एक्स्ट्रा कॅल्क्युलेशन करायचं काम नाही. आपल्याला सिम्पली काय करावं लागेल, जेवढे मुलं आहेत आणि जेवढा खर्च आहे त्याचा भागाकार करावा लागेल. म्हणजे आपल्याला 90 भागीला 45 करावं लागेल. बघा, याचा जर भागाकार केला तर आता बरेच जण काय करतात, एक चूक करतात. 45 दोन्ही 90 आणि असं 45 दोन्ही 90, 45 दोन्ही 90 करतात. परंतु ते स्वतः चुकीचं आहे. तसं नाही करायचं. ते 22 येणार नाही, ते 202 येईल. कसं आहे 202 येईल बघा, हे 90 90 भागीला 45, 45 दोन्ही 90, हे 0 0 वरचे घेतले 9. आता 9ला 45 भाग जात नाही म्हणून ते 0 द्यावं लागत. आता आले वरचे 0 खाली, मग 45 दोन्ही 90. तर याचं उत्तर आलं 202. म्हणून ऑप्शन नंबर सी, ऑप्शन नंबर ए नाही, हे लक्षात ठेवायचं. यानंतर बघा, 2 डझन टेबल यांची किंमत 96 आहे, तर एका टेबलची किंमत किती? तर बघा, टोटल किंमत किती आहे? 96 आणि खाली किती येते? 2 डझन आहेत, 2 डझन. तर आपल्याला एका टेबलची किंमत विचारली है ना. तर जर एका टेबलची किंमत काढायची असेल तर आपल्याला 96 भागीला 2 गुणिला 1 डझन मध्ये किती असतात? 12 एलिमेंट असतात. तर 2 डझन मध्ये किती होतील? हे 12 दोन्ही 24 होऊन जातील. तर आता याचा भागाकार करा. तर अगेन बघा, 12 1 12, 12 8 96. आता 9ला 12 भाग जात नाही म्हणून 0 दिला. तर वरचे घेतले 6, 12 8 96 आणि 8च्या 8ला जर 2 भागितलं तर 404 येतील. म्हणून याचा ऑप्शन नंबर डी येणार आहे. याचं ऑप्शन नंबर डी येईल. अहमदनगरला गेलेल्या 35 लोकांचा खर्च 70 जाता, तर 5 व्यक्तींना किती खर्च आला? ठीक आहे, आधी एका व्यक्तीचा काढू है ना. तर 70 किती लोकांचा आला? 35 लोकांचा आला. म्हणजे एक व्यक्तीचा खर्च किती आहे? एक जणाचा खर्च याचा भागाकार येईल है ना. तर बघा, 35 हे 35 एक 35, 35 दोन्ही 70. आता राहिले 7, 7ला 35 भाग जात नाही म्हणून 0 द्या. आता झाले 70 आणि 35 दोन्ही 70 झाले 202. तर 202 हे एका व्यक्तीचा खर्च आहे. तर मग 5 व्यक्तींचा खर्च किती होईल? 5 व्यक्तीचा खर्च, जे एक व्यक्ती आहे, एक व्यक्तीचा जो खर्च आहे त्याला आपल्याला 5 न गुणावं लागेल. म्हणजे 202ला आपल्याला 5 न गुणावं लागेल. मग 5 दोन्ही 10, 10 शून्य, चला 1, 5 0 0 0 1 1, 5 दोन्ही 10. बघा, मी मुद्दाम थोडंसं, आता तुम्हाला कोणाकोणाला वाटत असेल इतके सोपे किंवा गुणाकार करून दाखवायची काय गरज आहे. तर बरेच जण नाही का, हे 202 असा जर गुणाकार असला तर हे चुकून टाकतात. ते काय करतात, आणि किंवा असं 70 भागीला 35 आहे तर हे डायरेक्ट 22 करून टाकतात. 35 दोन्ही 70 म्हणतात, 35 दोन्ही 70 म्हणतात. तर हे जे युनिट प्लसचं जी कन्सेप्ट आहे ती त्यांना समजत नाही किंवा काहींना प्रॉब्लेम असतो. तर म्हणून मी ते थोडं बारीक करून दाखवायलो, आहे की नाही. आय होप तुम्हाला आता समजलं असेल. तर मग आपलं उत्तर काय येईल? आपलं उत्तर येईल 1010 उत्तर येईल. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा, 42 मीटर लांबीची पट्टी 6 ठिकाणी सारख्या अंतरावर कापली. आता इथं नाही का, बरेच जण काय करतात माहिती का, काही जण 6 न भाग करतात, काही जण 7 जण भाग करतात. म्हणजे 6 न भागायचं की 7 न भागायचं हा कन्फ्युजन असतो. तर सिंपल एक काम करा, समजा ही ती पट्टी आहे, ठीक आहे. ही ती काय पट्टी, याला 6 ठिकाणी कापायलो. 1 2 3 4 5 6, 6 ठिकाणी कापले. आता बघा, या म्हणजे पट्टीचे भाग किती झाले? हा पहिला झाला, हा दुसरा झाला, हा तिसरा झाला, हा चौथा झाला, हा पाचवा झाला, हा 6वा झाला, हा 7वा झाला. त्या पट्टीचे 7 भाग झालेले. तर 7 भाग झाले म्हणून आपल्याला 42ला 7 न भागावं लागेल. 42 भागिले 7 करावं लागेल. असं नाही इथं 6 दिसलं म्हणून डायरेक्ट 6 न भागायचं. 6 वेळेस कापली त्यांना म्हणजे 7 भाग झाले, आणि 7 भाग झाले म्हणून आपल्याला आता 7 न भागायचं. मग हे 7 सकम 42. तर आपलं उत्तर हे 6 येईल, 6, ऑप्शन नंबर डी. ठीक आहे. आता 2.25 किलोग्राम चहाच्या 250 ग्रामची एक याप्रमाणे किती पिशव्या तयार होतील? बऱ्याच जणांना एक किलोग्राम, पावणे, अर्धा, सव्वा हे कळत नाही. तर बघा, एकदम सोपं लॉजिक आहे. 1 किलो जे असते, 1 किलो 1 किलोग्राम म्हणजे असते 1000 ग्रॅम.
1 किलोग्राम म्हणजे 1000 ग्राम. आता 2.5 म्हणजे किती? म्हणजे 3 आणि आता या हिशोबाने जर अर्धा किलो म्हणला, अर्धा किलो कितीचा होईल मग? 500 ग्रामचा होईल. पाव किलो म्हणलं तर किती होईल? 250 ग्राम होईल. हे जर तुम्हाला कळालं, संपला मग विषय. एवढंच आहे ह्याच्यामध्ये. आता बघा हे किती म्हणते? हे म्हणते 2.5 किलोग्रॅम म्हणजे 2 किलो आणि अजून वर पावणीसा म्हणजे हे 2000 ग्रॅम झालेत आणि पावणे म्हणजे किती झाले? 750. 750 कुठून आले? तर पाव किलो म्हणजे 25, पाव 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 झालं पाऊण असं. तर हे किती झालं? हे 2750 ग्राम झालं. 2.5 म्हणजे 2750 ग्राम. तर इथे लिहायचं असं. आपल्याला किती करायचे? 250 ग्रामची एक पिशवी आहे ना, तर 2750 ग्राम भागीला 250 ग्राम करा. तर हे कटल याचा तुम्ही भागाकार करा. तर 25 एक 25, 26 27, 25 एक 25 म्हणजे टोटल 11 पिशव्या होतील. ऑप्शन नंबर डी हे त्याचं उत्तर राहील. 8.5 किलोग्राम म्हणजे आता तुम्हाला कळलं, 8 किलोग्राम म्हणजे 8000 ग्राम आणि साडे म्हणजे काय असतं? साडे म्हणजे असतं अर्धा किलो म्हणजे 500. तर हे झालं 8500 ग्राम. ठीक आहे. तर 8500 किलोग्रामची आता एक पिशवी किती ग्रामची असणार आहे? एक पिशवी असणार आहे 250 ग्रामची. म्हणजे आपल्याला किती पिशव्या करायच्या? तर याचं उत्तर काढण्यासाठी टोटल किती किती किलो होतं? ते 8.5 किलो होतं म्हणजे 8500 ग्राम होतं आणि एक पिशवी होती 250 ग्रामची. भागाकार करायचा असं सगळं. 25 शून्य शून्य कटला, मग 25 त्रिक 75 राहिले 10 आणि 25 चौक 100 म्हणजे 34 पिशव्या तयार होतील. 34 पिशव्या तयार होतील. एका संख्येला 9 न भागल्यास बाकी 5 उरते आणि 7 न भागल्यास बाकी 3 उरते. बघा आता असे प्रश्न बऱ्याच जणांना कन्फ्युजन करतात, लसाई मसाईमध्ये पण येतात. तर हे संख्या सोप्या आहे म्हणून तर डायरेक्ट बी कळालं असतं, काही फॉर्म्युला वगैरेची गरजच पडली नसती. 9 न भागला तर 5 उरायला पाहिजे, म्हणजे 9 5 45. ठीक आहे. 9 सोबत 54, 54 आणि 5 59 म्हणजे संपलं, हेच उत्तर. आता आणि 7 न भागितलं तर 3 उरायला पाहिजेत. 7 7 49, 50 51 52 7 8 56 57 58 59 राईट. हे उत्तर येते. आता हे सोपे अंक आहेत म्हणून मला कळालं, पण जर अंक मोठे मोठे असते तर मग कसं कळत? मग त्यासाठी काय करायचं? जास्त करून हे याला म्हणायचं भाजक. हे काय असतात? भाजक. तर अशा प्रश्नांचं एकच उत्तर असते, भाजकांचा गुणाकार. भाजकांचा गुणाकार आणि प्लस मायनस फरक असते. आता प्लस कधी घ्यायचा आणि मायनस कधी घ्यायचं ते प्रश्न वाचल्यावर आपल्याला कळून जाईल. तर भाजकांचा नाही, भाजकांच्या लसावीचा गुणाकार, लसावी शब्द टाका, भाजकांच्या लसावीचा गुणाकार. हे मूळ संख्या हे डायरेक्ट म्हणजे यांच्यामध्ये एकही कॉमन फॅक्टर नाही म्हणून डायरेक्ट भाजक घेतलं होतं मी. पण जर मोठे मोठे अंक असले तर भाजकांचा लसावी घ्यायचा. तर 9 आणि 7चा लसावी किती येणार आहे? 9 7 63 येणार आहे. 63. आता हे काय म्हणाले? 3 बाकी उरते. 3 किती काय होते? बाकी उरते. तर आता याच्यामध्ये फरक किती आहे बघा. फरक कोणाचा फरक काढायचा आहे? या हा 3चा का हा 5चा फरक नाही काढायचा. या 9 आणि 5 मध्ये कितीचा फरक आहे? 4चा फरक आहे. या 7 आणि 3 मध्ये कितीचा फरक आहे? 4चा फरक आहे. इथे लिहितो वाटल्यास 9 न भागितलं तर 5 उरते, म्हणजे फरक कितीचा झाला? 4चा. 7 न भागितलं तर 3 उरते, फरक किती झाला? 4चा. म्हणून 63 - 4 करायचे. तर आपलं उत्तर येईल 59. ऑप्शन नंबर बी. मी तुम्हाला दोन्ही मी जर सांगितलं, डायरेक्ट 9 भागाकार करून पण सांगितला आणि असं म्हणजे फॉर्म्युलानं पण सांगितलं. जिथं संख्या मोठ्या असतात तिथं आपल्याला फॉर्म्युलाचाच वापर करावा लागतो. आता बघा, इथं 12 न भागितलं तर 7 उरतात आणि 15 न भागितलं तर 10 उरते. तर याला कसं करायचं? तर मी तुम्हाला नेमकं सांगितलं होतं की जो भाजकांचा लसावी आहे, भाजकांचा लसावी आणि प्लस मायनस फरक हे अशा प्रश्नाचं उत्तर असते. परंतु हा फरक कोणता असतो? हा या दोघातला फरक असतो. 12तून 7 गेले किती राहिलेत? 5. आणि 15तून 10 किती राहिलेत? 5. हा फरक असतो तो. हा जो प्लस मायनसचा फरक आहे 5 येणार आहे. आपल्याला भाजकांचा लसावी काढायचा आहे. भाजक कोणते? येतं हे 12 आणि हे 15 हे भाजक आहेत स्टार्टिंगचे अंक. तर 12 आणि 15चा लसावी किती येते? 12 आणि 15चा लसावी येते बघा 3 3 चौक 3 चौक 12, 3 5 15 म्हणजे 5 चौक 20, 20 त्रिक 60. भाजकांचा लसावी आला 60. आता प्लस मायनस फरक कितीचा आहे? 5चा. तर बघा 65 ऑप्शनच नाही, म्हणजे 55 हेच उत्तर आहे आपलं करेक्ट.
आता हे कशावरून कळलं की प्लस घ्यायचं का मायनस घ्यायचं? तर बघा हे काय म्हणाले, संख्यांना भागितलं तर 7 उरते, म्हणजे 5 त्याचा आता 12 भागितलं तर 7 वर राहिले, 15 भागितलं तर 10 वर राहिले. तर वाटल्यास चेक करून पहा, 12 पंचे 60. 60 जर भागितलं तर बाकी किती राहिले? तर 5. आणि 15 जर भागितलं, 15 चौक 60, तर बाकीचा फरक कितीचा यायलाय? 5चा. त्याच्यामुळे हे आपलं उत्तर आहे. ठीक आहे, या पद्धतीने काढायचं. एका संख्येला 12 भागितलं तर बाकी 7 उरते. तर आता बघा, हे 55 वाटल्यास क्रॉस चेक करून बघा. तर 12 1 12, 12 2 24, 12 1 36, 12 चौक 48, 12 चौक 48. तर 12 पंचे 60 होतील ना. तर उरली की नाही 7? हे उरली 7. हे 15 भागून पहा. 15 म्हणजे 15 न 55 भागून पहा. 15 त्रिक 45, 15 त्रिक 45, 15 चौक 60 होतात. तर उरले की नाही 10? हे पहा 10 उरले. तर असं पण करता येईल, तसं पण करता येईल, ऑप्शननुसार पण जाता येईल. परंतु मुद्दा मी तुम्हाला प्रॉपर मेथड सांगत आहे, कारण ऑप्शननुसार तर मग शेवटी नाईलाज असते. ती डिपेंड करेल. अंक जर मोठे असले तर मग तुम्ही ऑप्शननुसार फॉलो नाही करू शकणार त्याला. तर प्रॉपर मेथड काय आहे? हे भाजकांचा लसावी ही प्रॉपर मेथड आहे. आता एका करंडीतील पेरूंचे 8 किंवा 9 याप्रमाणे गट केले तर प्रत्येक वेळी 3 आंबे उरतात. तर बघा, आता याला तर काही डोकं लावायचंच काम नाही. 8चा जर गट केला, आता एकूण कमीत कमी किती पेरू असतील असं म्हणाले? कमीत कमी जर 72 पेरू घेतले आणि 8चे गट केले तर उरतात का? काहीच बाकी 0 उरते, म्हणजे हे उत्तर नाही आपलं. 75चं जर गट केलं आणि 8 भागितलं तर 8 9 72, 73 74 75, 3 बाकी राहिली, आहे की नाही? आणि 75ला जर 9 भागितलं तर 9 8 72, 73 74 75, बाकी 3 राहिली, म्हणजे आपलं उत्तर हेच आहे. तर हे झालं ऑप्शन इलिमिनेशन मेथडनं. पण जर आपल्याला ऑप्शन इलिमिनेशन मेथडनं नसेल करायचं आणि प्रॉपर मेथडनं करायचं असेल तर मग ते काय असतं? ते असतं भाजकांचा, हे जे असतात स्टार्टिंगचे, याला म्हणायचं भाजक. तर भाजकांच्या लसावीचा गुणाकार वजा फरक अधिक वजा फरक, हे असते म्हणजे फॉर्म्युला मेथड. तर 8 आणि 9 मध्ये एकही कॉमन फॅक्टर नाही, म्हणून 8 9 किती होतील? 72 होतील. आणि फरक कितीचा आलाय? 3चा. तर 72 आणि 3 75. आता तुम्ही म्हणसाल तुम्ही 3 प्लसच का केले, 3 मायनस काऊन नाही केले, म्हणजे 69 काऊन नाही केले? 72 मधून 3 गेले. तर इथं 3 आंबे उरतात, म्हणजे ती जास्त आहेत. ते कमी पडणं झाले. जर कमी पडले असते तर मी वजा केले असते. इथं आंबे उरतात म्हणजे ते जास्त आहेत, म्हणून मी प्लस केले, म्हणून याचं उत्तर 75 आहे. तर एक ऑप्शन ही झाली ऑप्शन इलिमिनेशन मेथड, ऑप्शन इलिमिनेशन. आणि ही झाली फॉर्म्युला मेथड. तर आपल्याला दोन्ही आले पाहिजेत. आता सेम पहा, त्याच पद्धतीचा हा एक प्रश्न आहे. 5 15 20 याप्रमाणे माळा केल्यास प्रत्येक वेळेस 2 मणी उरतात, तर कमीत कमी किती मणी असतील? आता जर मी ऑप्शन नुसार पाहिलं तर 12 पंचे 60, तर 2 उरतात, म्हणजे 2 शिल्लक राहतात त्याच्याकडं, म्हणजे ते जास्त असायला पाहिजे. 58 उत्तरच येणार नाही. ठीक आहे. आता जर का शिल्लक, कारण 58ला जर 5 न भाग दिला तर 55 पर्यंत भाग जाईल, वर 3 उरायले, 3 नाही 2 उरायला पाहिजेत, म्हणून हे 55 येणार नाही. 120ला 5 न भाग जाते, वर 2 उरतात, तर 5ची कंडिशन याने सॅटिस्फाय केली. 15 न 120ला भाग जाईल, 15 120, वर 2 उरतात, म्हणून 15ची कंडिशन पण सॅटिस्फाय झाली. 20 न 120ला भाग जाते, वर 2 उरतात, म्हणून याची पण कंडिशन सॅटिस्फाय झाली. तर हे येऊ शकतं, असं नाही की कन्फर्म येईलच. बाकीचे ऑप्शन चेक केल्याशिवाय आपण आताच कन्क्लुजनवर येऊ शकत नाही. 32ला 15 न भाग जाते, पण 20 न भाग जाणार नाही, त्याच्यामुळे हे येणार नाही. आणि 60चं जर आपण पाहिलं तर 60ला 5 न भाग जाते, 12 पंचे 60 है ना, आणि वर 2 पण उरतात, म्हणजे 5ची कंडिशन सॅटिस्फाय झाली. 15 न भाग जाते, 15 चौक 60, वर 2 उरतात, म्हणजे 15ची कंडिशन पण सॅटिस्फाय झाली. आणि 20 न भाग जाते, 20 त्रिक 60, आणि वर 2 उरतात, म्हणजे 20ची कंडिशन पण सॅटिस्फाय झाली. म्हणजे हे दोन्ही संख्या अशा आहेत ज्या या कंडिशनला सॅटिस्फाय करतात. परंतु इथे शब्द विचारलाय कमीत कमी, कमीत कमी, म्हणून इथं आपलं उत्तर येईल ऑप्शन नंबर डी 62, कारण 122 आणि 62 मध्ये 62 कमी आहेत. ठीक आहे. तर मग या प्रश्नाचं जे ॲक्युरेट उत्तर असेल ते 122 नसणार आहे, ते 62 असणार आहे. ठीक आहे. तर ही काय झाली? ही झाली फॉर्म्युला मेथड, ही झाली ऑप्शन इलिमिनेशन मेथड. ऑप्शन इलिमिनेशन. आता हे जर फॉर्म्युला मेथडनं पाहायचं असेल तर जे भाजक आहेत, भाजक, त्यांचा आपल्याला लसावी काढावं लागेल. आणि लसावीचा काय करावं लागेल? गुणाकार म्हणा किंवा लसावी म्हणा, आणि त्याच्यामध्ये प्लस मायनस फरक करावा लागेल. आता इथं उरतात म्हणजे प्लस येईल, मायनस येणार नाही, कारण ते एक्स्ट्रा आहेत. ठीक आहे.
तर 5, 15, 20चा लसावी किती येते? हे 5, हे 15 आणि हे 20. तर बघा हे 5 1 5, 5 1 15, 5 चौक 20, 3 चौक 12, 12 पंचे 60. यांचा लसावी आला 60 आणि उरतात म्हणजे 2 जास्त आहेत म्हणून +2 करा 62. तर हे आपलं उत्तर आलं 62. तर ही झाली फॉर्म्युला मेथड. ही कोणती मेथड झाली? फॉर्म्युला मेथड. ठीक आहे. तर बघा त्यानंतरचा आपला प्रश्न बघा, एका टोपलीतील संत्र्यांच्या 25, 30 किंवा 15 याप्रमाणे माळा केल्यास प्रत्येक वेळी 6 संत्री उरतात. जसं मी आतापर्यंत तुम्हाला सांगितलं 25, 30 आणि 50 या तिघांचा आपल्याला काय करावं लागेल? लसावी काढावं लागेल. तर लसावी काढायचा 25, 30 आणि 15 आहेत, ते 50 नाहीत. 25, 30, 15. ठीक आहे. याला कितीनं भाग देऊ? 5 ने भाग देऊ. 5 5 25, 5 6 30, 5 3 15. याला पुन्हा 3 न भाग जाईल. ठीक आहे. ते 5 देशाल तसं 3 दोन्ही 6 आणि 3 1 3. तर यांचा जो लसावी आहे तो लसावी किती आला? तर हे 5 1 15 आणि 5 दोन्ही बघा 5 1 15, 15 आणि 5 दोन्ही 10, 15 आणि 10, 150. यांचा लसावी आला 150. आपलं उत्तर काय असते? लसावी जो काही लसावी असेल, भाजकांचा जो काही लसावी असेल, भाजकांचा लसावी प्लस मायनस फरक असते, फरक. आता हे 6 वेळेस संत्री उरतात म्हणजे हे एक्स्ट्रा व्हायले, ते कमी पण नाही झालेत. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल? प्लस करावं लागेल. म्हणजे 150 प्लस 6 करा. तर आपलं उत्तर येईल 156. म्हणजे ऑप्शन नंबर बी. हे झालं फॉर्म्युला मेथड. कोणती मेथड झाली? फॉर्म्युला. आता आपण ऑप्शन एलिमिनेशन मेथडनं बघू. बघा आता 6 उरायला पाहिजे. 25 जर 25 150 इथं 6 कमी पडायलेत म्हणजे हे उत्तर नाही. जर आपण 25चा जरी विचार केला तर 25 150 6 कमी पडायचे, हे उत्तर नाही. 306ला 25 न भाग जाईल आणि 6 उरतील, हे बरोबर आहे. पण 294ला समजा हे येऊ शकतं. 25ची कंडिशन यानं सॅटिस्फाय केली, पण आता 30ची कंडिशन हे सॅटिस्फाय करतं का? 30ची कंडिशन पण सॅटिस्फाय करतं. ठीक आहे. कारण 30 दाही 300 होतील, 6 वर एक्स्ट्रा येतील. 15ची कंडिशन सॅटिस्फाय 15 म्हणजे ही 30ची पण कंडिशन सॅटिस्फाय करायले आणि 15ची कंडिशन पण सॅटिस्फाय करायले, वर 6 एक्स्ट्रा उरायले. तर हे ऑप्शन असू शकतं. 294 ही 30ची कंडिशन सॅटिस्फाय करत नाही म्हणून हे उत्तर नाही. तर आता या दोघांमधलं हेच उत्तर का, म्हणजे बीच उत्तर का, सी उत्तर का नाही? कारण इथं कमीत कमी हा शब्द वापरलाय आणि कमीत कमी म्हणलं म्हणून 306 आणि 156 मध्ये 156 कमी आहेत म्हणून ऑप्शन नंबर बी हेच उत्तर आहे. ठीक आहे. तर डिपेंड करतं अंक कसे आहेत. अंकानुसार तुम्ही ऑप्शन एलिमिनेशन मेथड वापरा किंवा टोटल फॉर्म्युला मेथड वापरा, काही चालेल. 7 मुलांमध्ये प्रत्येकाला 1 डझन केळी दिली. हे केली केली नाही तर केळी शब्द बघा, हे ना, बनाना. केळी दिली तर शेवटच्या मुलाला 4 केळी कमी पडतात. इथं पण केळी करा, 4 केळी कमी पडतात. तर बघा इतकं वाचायचंच काम नाही. आपल्याला शेवटी काय विचारलं? तर किती, कमीत कमी किती केळी होती असं म्हणाले ते. म्हणजे एकूण केळी किती होती कमीत कमी. तो कॉमन सेन्स आहे. 7 मुलं आहेत समजा आणि प्रत्येकाला 1 डझन दिली तर शेवटच्या मुलाला 4 केळी कमी पडायची. म्हणजे जे 6 मुलं आहेत, 6 मुलाला प्रत्येकाला 1 डझन भेटलंय. 6 मुलाला 1 डझन भेटलंय आणि जो 7वा मुलगा आहे, म्हणजे जो 7 नंबरचा मुलगा आहे, त्याला किती भेटले? तर त्याला 4 कमी भेटलेत. आता 1 डझन मध्ये 12 असतात. 12 पैकी त्याला 4 कमी भेटले म्हणजे त्याला 8 भेटले. तर एकूण केळी किती असणार आहे? एकूण केळी किती असणार आहेत? तर 6 लोकांना 12 भेटलेत म्हणजे आणि शेवटच्याला किती भेटलेत? 8 भेटलेत. 12 सकम 72. 72 आणि 8 किती झालेत? 80. आणि 80 पेक्षा लहान कोणती संख्या नाही ही जी कमीत कमी कंडिशन दिली ही सॅटिस्फाय करण्यासाठी. त्याच्यामुळे आपलं उत्तर येईल ऑप्शन नंबर सी. इतकं जास्त वाचायचंच काम नाही, पाहायचंच काम नाही. फक्त पहिल्या म्हणजे कंडिशननुसारच हे उत्तर निघून जाते. 7 पैकी 6 लोकांना 1 डझन भेटलं म्हणजे 72 केळी तर होतीच आणि शेवटच्याला 1 डझन पैकी 4 कमी भेटले म्हणजे शेवटच्याला 8च भेटले. तर 72 आणि 8 झाले 80. आता जी दुसरी कंडिशन आहे तीच केळी 6 मुलांना प्रत्येकाला 14 या प्रमाणे वाटली. आता एरवी आपण चेक करू म्हणजे हे तर आपलं उत्तर कन्फर्म आहे. पण दुसऱ्या कंडिशनला हे उत्तर म्हणजे सॅटिस्फाय करतं की नाही ते आता आपण बघू. तर 6 मुलांना प्रत्येकी 14 या प्रमाणे जर वाटली तर हे काय करावं लागेल आपल्याला? समजा 6 गुणिले 14 तर शेवटच्या मुलाला 4 केळी कमी पडतात. इथं पहा शेवटच्या मुलाला कंट्रोल इरेजर घेऊ म्हणजे 13 लोकांना तर 6 भेटायला येतं. 13 लोकांना 6 भेटायला येतं पण जो 14वा मुलगा आहे त्याला किती भेटायला येतं?
6 मुलांना प्रत्येकी 14 या प्रमाणे वाटले. 6 मुलांना प्रत्येकाला 14 या प्रमाणे जर वाटले, जी 6 मुलं आहेत त्याला प्रत्येकाला जर 14 वाटले, तर शेवटच्या मुलाला 4 कमी पडायलेत. म्हणजे 6 लोकांना नाही भेटले, तर इथं 5 लोकांना 14-14 भेटायलेत. हे वाक्यरचना समजणं खूप महत्वाचं आहे बघा. जर वाक्यरचना तुम्हाला नाही समजली, तर मग ते तुम्हाला प्रॉब्लेम करेल. जे 6 मुलं आहेत ना, तर 6 मुलापैकी 5 मुलाला प्रत्येकाला 14-14 भेटायलेत आणि जो 6वा मुलगा आहे त्याला 4 कमी भेटायलेत. म्हणजे जो 6वा आहे त्याला फक्त 10च भेटायलेत. तर हे किती व्हायलेत? 14 पंच 70. 70 आणि 10 किती व्हायलेत मग? 80. पहा, इथं पण कंडिशन सॅटिस्फाय झाली, इथं पण कंडिशन सॅटिस्फाय झाली. अशा पद्धतीनं वाक्य रचना आपल्याला समजली पाहिजे. एका संख्येला 19 न भागल्यास भागाकार 19 येतो व बाकी 17 उरते, तर ती संख्या कोणती? आता समजा 19 न भागितलं तर भागाकार 19 येते. आपण लहानपणी एक शब्द वाचायचं बघा, जर तुम्हाला आठवत असेल तर भाजक बरोबर, किंवा असं असायचं, इथं असायचं भाज्य, इथं असायचं भागाकार, आणि या साईडला असायची बाकी, किंवा खालच्या साईडला असायची बाकी. तर हे जे भाज्य म्हणजे मेन संख्या असते. तर 19 न भागितलं तर भागाकार 19 आलाय. म्हणजे भाज्य किंवा जी आपली ओरिजिनल संख्या आहे त्याला काय करावं लागेल, जो काही भाजक आहे त्याचा गुणाकार करावा लागेल भागाकारासोबत, आणि त्याच्यामध्ये किती बाकी ऍड करावं लागेल, कारण बाकी उरायली ना. तर म्हणजे हे काय होईल, भाजक आहे 19, कारण इथं 19 दिलाय. त्याच्यानंतर भागाकार आहे 19चा, त्याच्यामुळे इथं पण 19 द्या. आणि बाकी बाकी राहिली 17, मग इथं टाका 17. तर 19 गुणिले 19 हे 361 व्हायला येतं, 19चा वर्ग, आणि हे 17, तर 7 आणि 1 8, 6 आणि 1 7, हे व्हायले 378. ऑप्शन नंबर डी हे त्याचं उत्तर आहे. एका संख्येला 18 न भागल्या, हे सेम तोच प्रश्न आहे. काय आहे त्याच्यामध्ये वाटले तिथे लिहा. भाजक, इथं असते भाज्य, वर असते भागाकार. इथं याला हिंदीमध्ये भागफल पण म्हणतात, आपण मराठीमध्ये तर भागाकार लिहायलो, पण काही काही पुस्तकामध्ये भागफल दिसलं तर ते आणि भागाकार एकच असते, आणि इथं बाकी. तर म्हणजे आता जी भाज्य जर काढायचं असेल, तर जो भाजक आणि भागाकाराचा गुणाकार करावा लागते. भाजक आणि भागाकार याचा गुणाकार करून त्याच्यामध्ये बाकी ऍड करावं लागते. भाजक किती आहे? 18. भागाकार किती आहे? 15. आणि बाकी किती आहे? 13. तर बघा, 15 8 20 83, म्हणजे 12, 15 1 15, 15 10 25 26 27, 270 प्लस 13, 70 80. अच्छा, तर ही संख्या झाली 270 आणि 280 283, ही झाली ती संख्या, जी आपली मेन भाज्य किंवा संख्या म्हणा, हीच झाली ती संख्या. पण आपल्याला संख्या नाही विचारली, आपल्याला काय विचारलं, जर त्या संख्येला 9 न भागितलं तर बाकी किती राहिली. म्हणजे इथं आपल्याला 283 ला काय करायचंय, 9 न भागायचंय. 283 ला 283 भागीला 9 करायचंय. बघा, 9 2 18, 9 त्रिक 27, उरला 1, 9 1 9, उरले किती? 4. म्हणजे आपली बाकी किती आली? 4 आली. म्हणून आपलं ऑप्शन नंबर सी हे उत्तर आहे. आता हा खूप इंटरेस्टिंग प्रश्न आहे. एका सायकलच्या दुकानात दुचाकी सायकली जेवढ्या आहेत तेवढ्या 3 सायकली आहेत, आणि सर्व सायकलींची एकूण चाकं 130 आहे. आता एकूण जी चाकं 130 हे दुचाकी मिळून आणि 3 चाकी मिळून बनलेत. म्हणजे याला बघा, खूप सोपं असते, जास्त कॉम्प्लिकेट करायचं नाही. दुचाकीची चाकं आणि जी 3 चाकी आहेत, 3 चाकी किंवा ती चाकी दोघांचे मिळून किती झालेत? 130 झालेत. आणि इथं अजून एक कंडिशन आहे, की जेवढ्या 2 चाकी आहेत तेवढ्याच 3 चाकी आहेत. म्हणजे दोन चाकी जर एक्स असतील तर 3 चाकी पण किती आहेत? एक्सच आहेत. 2 चाकी सायकलला किती चाकं असतात? 2च असतात. दुचाकी म्हणून तर म्हणतात. 3 चाकी सायकलला 3 चाकं असतात म्हणून त्याला 3 चाकी म्हणतात. बरोबर 130 आहे. तर त्यापैकी दुचाकी सायकली किती? म्हणजे शेवटी आपल्याला 2x ची किंमत काढायची. शेवटी आपल्याला x ची किंमत काढायची. ठीक आहे. हे x म्हणजे सायकलींची संख्या आहे. तर 2x आणि 3x किती झाली? हे 2x आणि हे 3x, हे झाले 5x, आहे की नाही. आणि हे 5 गेले भागाकारामध्ये, तर 5 2 10, 5 6 30. तर ऑप्शन नंबर सी आपलं उत्तर येईल. तर 2 चाकी किती आहेत मग?
26 आहे, 3 चाकी पण तेवढेच येतं. ही सायकलिंगची संख्या आहे आणि चाकांची संख्या आहे. आता हे पहा, एका प्राणी संग्रहालयात जेवढे ससे आहेत तेवढेच बदकं आहेत आणि एकूण पाय 108 आहे. म्हणजे बघा, सशांचे पाय, ससे आणि बदकाचे पाय, बदक, दोघांचं मिळून आपल्याला 108 पाय दिलेले इथं. आता समजा जर मी एक ससे धरले, इथं काय म्हणे, जेवढे ससे आहेत तेवढेच बदकं आहेत. म्हणजे ससांची संख्या जर एक असेल तर बदकांची संख्या पण एकच आहे. सशाला किती पाय असतात? 4 पाय असतात. बदकाला किती पाय असतात? 2 पाय असतात. बरोबर 108 आहे की नाही? तर 4x हे किती झालं? 4x हे झालं 2x बरोबर 108. तर हे 4 आणि 2 6x बरोबर 108 आणि x बरोबर 6 1 6 राहिले 4 6 8 48. आता आपल्याला काय म्हणलं, त्यापैकी ससे किती आहेत? तर सस्यांची संख्या x आहे, म्हणजे x ची किंमत किती आली आपली? 18. म्हणून आपलं उत्तर ऑप्शन नंबर बी आहे, 18. आता बघा, एका दुकानात 3 पाती जेवढे पंखे तेवढे 4 पाती पंखे येतो. म्हणजे इथं लिहू शकतो आपण 3 पाती आणि इथं लिहू शकतो 4 पाती. 3 पाती आणि 4 पाती पंखे मिळून एकूण पाती किती येतो? 119 आहेत. समजा 3 पाती x आहेत. आता पुढे काय कंडिशन दिली का? इथं एक यही कंडिशन आहे, जेवढे तेवढेच आहे. म्हणजे 3 पाती पण x आहे, 4 पाती पण x आहेत. 3 पाती पंख्यांना 3 पाता असतात, 4 पाती पंख्यांना 4 पाती असतात, आहे की नाही? हे 3x आणि 4x किती झाले? 7x बरोबर 119. मग याला भागाकार करा, 7 न भाग द्या, 7 1 7 उरले 4, तर 7 7 49. तर दोन्ही प्रकारचे एकूण पंखे किती? तर 3 पातीचे x आहेत, 4 पातीचे x आहेत. जर दोन्ही प्रकारचे एकूण विचारलं तर 17 17 34 होतील. हे नीट वाचायचं. नुसतं 3 पाती किती म्हणले असते तर उत्तर 17 आलं असतं, पण याला दोन्ही प्रकारचे एकूण विचारले म्हणजे 17 17 34 झाले ते. आता बघा, हरीजवळ जेवढ्या मेंढ्या आहेत त्याच्या दुप्पट कोंबड्या आहेत. इथं नाही का, जेवढ्या तेवढ्या नाही, जेवढ्या त्याच्या दुप्पट कोंबड्या असं स्पष्ट म्हणे. तर म्हणून आता, आणि त्या सगळ्यांचे पाय 96 आहेत, तर आपण असं म्हणू, मेंढ्यांचे पाय अधिक कोंबड्यांचे पाय, दोघांची मिळून किती पाय येतं? 96 पाय येतं. तर मेंढ्या समजा x असेल तर जेवढ्या मेंढ्या आहेत त्याच्या दुप्पट कोंबड्या आहेत, म्हणजे कोंबड्या किती असतील मग? कोंबड्या असतील 2x, कारण त्याच्या दुप्पट कोंबड्या आहेत. आता मेंढ्याला किती पाय असतात? 4 पाय असतात. कोंबड्याला किती पाय असतात? कोंबड्याला 2 पाय असतात. कोंबडी पाहिली नाही काही? तर बघा, हे 4 गुणिले x 4x आणि हे किती झाले? हे पण झाले 4x बरोबर 96. 4 आणि 4 8x बरोबर 96. म्हणजे x बरोबर झाले 8 1 8 8 2 16. x ची किंमत आली 16. पण आपल्याला त्यांना असं लगेच आन्सरवर उडी नाही मारायची, आधी वाचायचं व्यवस्थित. ते काय म्हणाले, त्या सर्वांचे पाय जर 96 असेल तर हरीजवळ एकूण किती कोंबड्या आहेत? तर कोंबड्यांची संख्या पण 2x धरलेली आहे, म्हणजे आपल्याला x ची किंमत नाही काढायची, आपल्याला 2x ची किंमत काढायची. म्हणजे 2 गुणिले 12 बरोबर 24. कोंबड्यांची संख्या 2x आहे, म्हणजे आपलं उत्तर 24 आहे, ऑप्शन नंबर बी, आहे की नाही? तर असं पाहायचं बाकी. प्रणवकडं जेवढे चौकोनी पुठ्ठे आहेत त्याच्या दुप्पट त्रिकोणी पुठ्ठे येतं. आपण लिहू शकतो, चौकोनी जेवढे चौकोनी पुठ्ठे येतं त्याच्या दुप्पट किती येतं? त्रिकोणी पुठ्ठे येतं. आणि चौकोनी आणि त्रिकोणी मिळून एकूण कोण किती झालेले येतं? एकूण 180 कोण झाले तो? 180. समजा चौकोनी जर x असतील तर त्रिकोणी किती आहेत? त्याच्या दुप्पट आहेत ना. म्हणजे त्रिकोणी पुठ्ठे असतील 2x. ही झाली म्हणजे चौकोनी पुठ्ठ्यांची संख्या आणि त्रिकोणी पुठ्ठ्यांची संख्या. आता चौकोनमध्ये किती कोण असतात? 4. त्रिकोणमध्ये किती कोण असतात? 3. असं पाहायचं. मग हे झालं 4x आणि 3 दोन्ही 6x बरोबर 180. तर 6 आणि 4 10x बरोबर 180. म्हणजे x बरोबर झाली 18. ठीक आहे. तर आपला विचारलं त्याच्याजवळ एकूण किती त्रिकोणी पुठ्ठे आहेत? त्रिकोणी संख्यांची आता एकूण किती त्रिकोणी पुठ्ठे आहेत असं म्हटलेलं आहे. तर त्रिकोणी पुठ्ठे त्याच्याकडे 2x आहे, म्हणजे 18 दोन्ही 36. ठीक आहे. त्रिकोणी इथं ही संख्या 2x आहे ना, त्याच्यामुळे x उत्तर नाही द्यायचं, 2x उत्तर आहे. तर 2 गुणिले 18 म्हणजे 36. ऑप्शन नंबर डी हे त्याचं उत्तर आहे. जान्हवीजवळ 5 पाकळ्यांची जेवढी फुलं आहेत त्याची निम्मी फुलं तिच्याजवळ 4 पाकळ्यांची आहेत. वा वा. बघा, 5 पाकळी फुलं अधिक 4 पाकळी फुलं
या दोघांची मिळून किती पाकळ्या झाल्यात? 112 झाल्यात. आता 5 पाकळी जेवढी फुलं येतं त्याची निम्मी 3 पाकळी, त्याची निम्मी किती येतं? 5 पाकळ्यांच्या निम्मी 4 पाकळी येतं. तर समजा आपण 5 पाकळीची संख्या जर 2x धरली तर 4 पाकळीची संख्या x धरावं लागेल. निम्म म्हणजे अर्ध असतं. 5 पाकळ्यामध्ये एकूण किती पाकळी आहेत? 5 आहेत. 4 पाकळ्यामध्ये एकूण किती पाकळी येतं? 4 आहेत. बरोबर 112. तर 5 दुनी 10x, 4 गुणिले x 4x बरोबर 112. तर 10 आणि 4 14x बरोबर 112. मग 14 8 12. आपल्याला म्हणलं 4 पाकळ्यांची एकूण किती फुले आहेत? तर 4 पाकळ्यांची संख्या फक्त xच होती, म्हणून आपल्याला x ची किंमत, हेच आपलं फायनल आन्सर असणार आहे. म्हणजे आपलं उत्तर 8 येईल. जर आपल्याला म्हणलं असतं 5 पाकळी किती आहे तर त्याची संख्या मग 2x आली असती ही, मग आपण त्याचं उत्तर 8 दुनी 16 म्हटलं असतं. परंतु इथं 4 पाकळी विचारली आणि त्यांची संख्या xच आहे, म्हणून याचं उत्तर 8च घ्यायचं, आहे की नाही? प्रश्न नीट वाचायचा, प्रश्नावरच सगळं अवलंबून असते.